नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आपण करणार आहोत निफ्टीचं अनालिसिस। तर 9:30 वाजलेले आहेत। आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची, आज आहे वेनसडे, म्हणजेच एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस। तर आपल्याला कितीपर्यंत टाइम द्यायचा मार्केटला? 10:30 वाजेपर्यंत। का? कारण 10:30 वाजेपर्यंत आपले लेवल ऍडजस्ट होणार आहे, त्याच्यानंतर आपण ट्रेड करायचं। त्याच्या आधी आपण काय काय चेक करणार आहे? सगळ्यात पहिला आपण चेक करणार आहे शिफ्टिंग। शिफ्टिंग काय दाखवते? रेजिस्टन्स साइडला शिफ्टिंग दाखवते 23,850 वरनं 23,900 ला 9:26 या शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार। म्हणजे शिफ्टेड फ्रॉम बॉटम, कुठून 850 वरनं शिफ्ट झालं कुठे? 23,900 ला। व्हेरी गुड। आता पर्सेंटेज ग्राफ चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ 850 चा काय होतं? डिक्रीजिंग आहे। व्हेरी गुड, छान गोष्ट आहे। आता रेजिस्टन्स साइडला अजून बघूया, तर 24,000 वरती म्हणजे पर्सेंटेज ग्राफ दिसतो, त्याला चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ काय दिसतोय तिथं? ओवाय चेन डिक्रीजिंग आहे आणि व्हॉल्यूम पण थोडासा 100% होता, आता डिक्रीज होताना दिसत आहे, पण पर्सेंटेज आहे। जर समजा 24,000 वरती पण रेजिस्टन्सची वीकनेस वाढत असेल तर काय होऊ शकतो? रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होऊ शकतो। जर समजा 23,850 ला परत रेजिस्टन्सची वीकनेस वाढली, जी डिक्रीज होते, तर रेजिस्टन्स जो शिफ्ट झालेला आहे परत शिफ्टिंग खाली करू शकतो 23,850 वरती। आता येऊया सपोर्ट साइडला। सपोर्ट साइडला काय दिसते? शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय 23,500 वरनं 23,800 ला। ही शिफ्टिंग किती वाजताची आहे? 9:15 तर तिला आपण कन्सिडर करणार नाही। तर माझ्यासाठी सपोर्ट स्ट्रॉंग कुठे? 23,800 वरती। कोणामुळे? व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे। तर आपण ट्रेड काय काय प्लॅन करू शकतो? जर 23,800 चा सपोर्ट भेटला तर मी कॉलचा ट्रेड, आणि आता मार्केट चालू आहे 23,900 च्या रेंज मध्ये। 23,900 च्या रेंज मध्ये चालू आहे, पण 23,900 च्या सपोर्ट वर कॉलचा ट्रेड कधी बनू शकतो? जर रेजिस्टन्सची वीकनेस खालची संपली 23,850, 23,800 आणि 23,900 वरती जर सपोर्टची पर्सेंटेज इन्क्रीज होताना, जसं आता मला दिसते, असं जर इन्क्रीज होताना दिसली तर मी 23,900 च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केट मध्ये, आणि आपला एक नवीन बॅच चालू होणार आहे 26 जून पासून। तो 1 महिन्याचा ड्युरेशन असेल। त्या कोर्सचं एनरोलमेंट करायचं असेल तर तुम्हाला होम पेज वरती जायचंय। होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करायचंय। एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमी नावाचं पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला सगळी डिटेल्स भेटून जाईल। 26 जून सुरतला होणार आहे, नोएडाला पण होणार आहे, आणि 15 जुलैला मुंबई आणि जयपूरला 15 जुलै। तर इथे तुम्ही एनरोल करू शकता। धन्यवाद।